माझं नाव सयाजी. गेल्या 25 वर्षापासून मी महामार्गावरचा हा काळा डांबर तुडवतोय. अंगात खाकी शर्ट आणि डोळ्यात रात्रीचं जागरण, हेच आमचं आयुष्य. आता वय झालंय, गुडघे दुखतात, पण स्टेअरिंग हाताखाली आलं की आजही रक्ताचा वेग वाढतो. अनेक वाटा पाहिल्या, अनेक अपघात पाहिले, पण त्या रात्री जे काही घडलं ते माझ्या 25 वर्षाच्या अनुभवावर निकारा ठेवून गेलं. त्या दिवशी आम्ही कोल्हापूरच्या कारखान्यातून लोखंडाचे जड अँगल आणि पाईप्स भरले होते. माल खूप जास्त होता, त्यामुळे ट्रकचा टायर रस्त्याला चाटून चालला होता. गंतव्यस्थान होतं मुंबई. अंतर लांबचं होतं आणि वेळ रात्रीची. माझ्यासोबत क्लीनर म्हणून रघु होता. रघु 25शीतला तरुण पोरगा. रक्ताची सळसळ अंगात होती, दिसायला धट्टाकट्टा, पण अनुभवाच्या नावाने पूज्य. त्याला फक्त ड्रायव्हर व्हायचं होतं, पण महामार्गाच्या रात्री फक्त ड्रायव्हिंगने नाही तर संयमाने जिंकल्या जातात हे त्याला अजून कळायचं होतं. सयाजी काका, गाणी लावू का? राघूने उत्साहात विचारलं. गाणी नको रे बाबा, आधीच ट्रक जड आहे आणि पुढं घाटाचा रस्ता आहे, लक्ष रस्त्यावर असू दे. मी थोडं करड्या आवाजात म्हणालो. रात्रीचे 12:30 वाजले होते. कोल्हापूर सोडून आम्ही साताऱ्याच्या दिशेने निघालो होतो. पावसाची रिमझिम सुरू होती, त्यामुळे काच पुसायचे वायपर करकर असा आवाज करत होते. हेडलाईटचा प्रकाश समोरच्या काळोखाला कापायचा प्रयत्न करत होता, पण तो अंधार जणू आमच्या ट्रकला गिळायलाच बघत होता. जसजसा आम्ही खंबाटकी घाटाच्या दिशेने सरकत होतो तसतशी शांतता अधिक भयानक होत चालली होती. महामार्गावरची इतर वाहनं आता कमी झाली होती. बाजूला डोंगर दरी आणि खोल दरी. त्या दरीतून येणाऱ्या वाऱ्याचा आवाज एखाद्याच्या रडण्यासारखा वाटत होता. माझा ट्रक, जो नेहमी ताशी 70च्या वेगाने धावायचा, आज लोखंडाच्या ओझ्यामुळे ताशी 40वर रेंगाळत होता. रघु खिडकीबाहेर बघत सिगारेट ओढत होता. त्याच्या चेहऱ्यावर तरुणाईची बेफिकिरी होती, पण माझ्या मनात मात्र एक विचित्र अस्वस्थता घर करत होती. तो घाट सुरू व्हायच्या आधीचा जो भाग असतो ना, तिथे एक प्रचंड मोठं वडाचं झाड आहे. त्या झाडापाशी पोहोचलो आणि अचानक गार वाऱ्याची एक झुळूक ट्रकच्या आतमध्ये शिरली. रघुने खिडकी लावून घेतली. काका, अचानक थंडी वाढली ना? रघुने कुळकुळत विचारलं. मी काहीच बोललो नाही. माझा हात स्टेअरिंगवर अधिक घट्ट झाला. घाटाची पहिली चढण सुरू झाली होती. लोखंडाच्या जड मालामुळे इंजिनचा आवाज बदलला होता. धब धब असा आवाज करत माझा ट्रक त्या काळोख्या डोंगरावर चढू लागला. काळोख इतका दाट होता की हेडलाईटच्या पलीकडे काय आहे हे कळणं अशक्य होतं. आणि त्याचवेळी त्या घाटाच्या पहिल्या वळणावर मला दुरून 2 आकृत्या दिसल्या. जणू त्या आमचीच वाट पाहत तिथे उभ्या होत्या. घाटाचं पहिलं वळण पार केलं आणि हेडलाईटच्या पिवळ्या प्रकाशात रस्त्याच्या कडेला 2 आकृत्या स्पष्ट दिसू लागल्या. रात्रीचे 2 वाजले होते. यावेळी या निर्जन घाटात 2 स्त्रिया असणं म्हणजे काळजाचा ठोका चुकवणारं होतं. पण माझ्या मनात ड्रायव्हरची ती जुनी परोपकारी वृत्ती जागी झाली. मी हळुवारपणे ब्रेक दाबला. ट्रकचा आवाज त्या शांत दरीत घुमला. गाडी थांबली. बाहेर 2 स्त्रिया उभ्या होत्या. एक वयस्कर, साधारण 50शीची असावी, आणि दुसरी एक तरुण मुलगी, 18-19 वर्षाची. त्या दोघांनीही साध्या सुती साड्या नेसल्या होत्या. त्या काळोखातही त्यांचं पांढरफटक पडलेलं रूप उठून दिसत होतं. काका, कुणीतरी लिफ्ट मागतंय, रघु उत्साहात म्हणाला. त्याने लगेच ट्रकचं दार उघडलं. मी खिडकीतून डोकावून विचारलं, कुठे जायचंय मावशी? एवढ्या रात्री इथं कुणीकडं? ती मोठी बाई पुढे आली. तिचे डोळे खोल गेले होते आणि आवाजात एक विचित्र कोरडेपणा होता. साहेब, लय उपकार होतील, पुढच्या गावापर्यंत सोडा. माझी पोरगी आजारी आहे, तिला घेऊन चालली आहे, ती म्हणाली. त्या दोघींच्या असहाय्य चेहऱ्याकडे बघून मला दया आली. बसा बसा, आतमध्ये बसा, मी म्हणालो. तिची आई आधी चढली आणि तिच्या मागोमाग ती मुलगी ट्रकमध्ये आली.
ती मुलगी रघूच्या शेजारी बसली. रघू तर जणू शुद्ध हरपून तिच्याकडे बघतच राहिला, पण माझं लक्ष तिच्या चेहऱ्याकडे गेलं. ती मुलगी अजिबात हलत नव्हती, डोळ्यांच्या पापण्याही लावत नव्हती. तिची नजर शून्यात होती, जणू ती समोरचा रस्ता नाही तर काहीतरी वेगळंच बघत होती. तिचा चेहरा रक्ताशिवाय पांढरा फटक होता, जसा एखाद्या मुर्द्याचा असतो. रघुने तिच्याकडे बघून विचारलं, तुझं नाव काय ग? तिने उत्तर दिलं नाही, साधी मानही वळवली नाही. ती आईच मध्येच बोलली, ती नाही बोलायची साहेब, लय दुःख सोसलंय पोरीनं. मी क्लच सोडला आणि ट्रक पुन्हा चालू झाला. ट्रकच्या कॅबिनमध्ये आता एक विचित्र कुबड वास येऊ लागला होता, जसं एखादं जुनं लाकूड कुजल्यावर येतो किंवा माती ओली झाल्यावर येतो. रघु मात्र त्या मुलीच्या रूपावर भाळला होता. तो सारखा तिच्याकडे चोरून बघत होता. सळसळत्या रक्ताचा तरुण तो. त्याला त्या मुलीच्या शांतपणाचं गुळ वाटण्याऐवजी आकर्षण वाटत होतं. पण मला जाणवत होतं, त्या मुलीची ती शून्यातली नजर आणि तिची ती मुर्द्यासारखी शांतता. घाटाचा पुढचा भाग आता अधिकच काळोखा झाला होता आणि माझ्या ट्रकमध्ये आता आम्ही दोघं नाही तर 4 जीव होते. घाटाची वळणं जसजशी तीव्र होत होती तसतशी माझ्या कॅबिनमधली अस्वस्थताही वाढत होती. रघु जो एरवी गाणी लावण्यासाठी किंवा गप्पा मारण्यासाठी माझा जीव खायचा, तो आता पार बदलला होता. त्याचा पूर्ण लक्ष त्याच्या शेजारी बसलेल्या त्या 18-19 वर्षाच्या मुलीकडे होता. तो वारंवार तिच्याकडे बघत होता. कधी तिचे केस न्याहाळत होता तर कधी तिच्या पांढऱ्या फटक पडलेल्या चेहऱ्याकडे बघून स्वतःचीच हसत होता. मला रघुचं हे वागणं मुळीच आवडत नव्हतं. एकतर ती मुलगी मोत्यासारखी शांत होती आणि दुसरं म्हणजे या रात्रीच्या वेळी घाटात लिफ्ट मागणाऱ्या प्रवाशांकडे बघून एक प्रकारची भीती वाटणं स्वाभाविक होतं. पण रघुच्या डोळ्यावर जणू वासनेचा किंवा आकर्षणाचा पडदा पडला होता. रघु, लक्ष समोर ठेव, रस्ता खराब आहे. मी त्याला थोड्या कळक आवाजात टोकलं. रघुने माझ्याकडे दुर्लक्ष केलं. तो त्या मुलीला उद्देशून म्हणाला, काय ग, खूप लांबून येत आहे का? घर कुठे आहे तुमचं? मुलीने काहीच उत्तर दिलं नाही. तिची मान तशी समोरच्या काचेकडे होती. ती जणू एखादी मातीची मूर्ती असल्यासारखी बसली होती. तिच्या डोळ्यांच्या भावल्या सुद्धा हलत नव्हत्या. रघुने पुन्हा विचारण्याचा प्रयत्न केला, अगं घाबरू नकोस, आम्ही चांगले लोक आहोत, तुला कुठे सोडायचं ते सांग फक्त. तरीही शांतता. ती शांतता इतकी भयानक होती की माझ्या अंगावर काटा आला. शेवटी मागच्या बाजूला बसलेली तिची आई पुढे झोकली. तिचा आवाज एखाद्या कोरड्या पाल्या पाचोळ्यावर पाऊल ठेवल्यासारखा करकरत होता. ती नाही बोलायची साहेब, ती तिची दुनिया सोडून खूप लांब गेली आहे. आईने मोजक्यात शब्दात उत्तर दिलं. दुनिया सोडून म्हणजे? मी स्टेअरिंग सावरत विचारलं. कुठून आलात तुम्ही लोक? या घाटात रात्रीचं राहणं धोक्याचं असतं. आईने खिडकी बाहेरच्या त्या अथंग काळोखाकडे पाहिलं. तिने एक सुस्कारा सोडला आणि म्हणाली, आम्ही त्याच मातीतून आलोय जिथे माणसाची किंमत पैशात केली जाते, जिथे स्वप्न पायदळी तुडवली जातात. तिथूनच आम्ही आमचा प्रवास सुरू केलाय. आमचं घर आता या वाऱ्यात आणि मातीतच आहे साहेब. तिचं हे उत्तर ऐकून मला काहीच बोध झाला नाही. हे उत्तर गूढ होतं. दरम्यान केबिनमधलं तापमान अचानक खूप खाली गेलं होतं. ट्रकचं इंजिन गरम असूनही मला गारठा जाणवू लागला होता. रघु मात्र त्या थंडीतही त्या मुलीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. त्याने तिचा हात धरण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला आरशातून दिसलं की त्या मुलीच्या चेहऱ्यावर एक सूक्ष्म पण अत्यंत भीषण बदल झाला. तिचे ओठ किंचित थरथरले, पण ती वळली नाही. तिच्या आईला काही घेणे देणे नव्हते. ती चिडतही नव्हती. रघु मागे हो, मी ओरडलो. मावशी, तुमच्या मुलीला काय झालंय नक्की? ती अशी शून्यात का बघतेय? आई पुन्हा हसली, एक निर्जीव हास्य. तिच्या नजरेत आता फक्त तिचंच भविष्य आहे साहेब. जे व्हायचं होतं ते झालं. आता फक्त हिशोब बाकी आहे. वातावरणातला तो गारवा आता माझ्या हाडांपर्यंत पोहोचला होता. मला जाणवलं की माझा ट्रक आता फक्त लोखंड घेऊन जात नव्हता, तर तो 2 अशा व्याधींना घेऊन चालला होता ज्यांच्या सावल्यासुद्धा जमिनीवर पडत नव्हत्या. रघु मात्र त्या जाळ्यात पूर्णपणे अडकला होता. त्याला ना आता रस्ता दिसत होता
ना माझं ओरडणं ऐकू येत होतं. तो फक्त त्या मुर्द्यासारखा सुंदरीच्या मोहपाशात गुंतला होता. रात्र आता अधिकच गडद झाली होती. ट्रकचे हेडलाईट त्या अथंग अंधाराला चिरत होते, पण केबिनच्या आतमधली परिस्थिती त्यापेक्षाही जास्त भयानक झाली होती. रघुवर जणू काहीतरी अघोरी जादू झाली होती. तो तरुण होता, रक्ताची सळसळ होती, पण त्याचं वागणं आता मर्यादा ओलांडू लागलं होतं. एवढा वेडा मी त्याला कधीच पाहिलं नव्हतं. तो असा गुंगल्यासारखा, शुद्धीत नसल्यासारखा जास्त वाटत होता. पण आज त्याने दारू घेतली नव्हती अजिबात. सयाजी म्हणून माझं डोकं कामाच्या धांदलीतही सारखं मागे वळत होतं. मला जाणवत होतं की आपण ज्यांना ट्रकमध्ये घेतलंय त्या साध्या प्रवासी नक्कीच नाहीत. अगं तू काहीच का बोलत नाहीस? एवढा वेळ झाला मी तुला विचारतोय, तुझं नाव काय, कुठे चाललीस? तुझ्या आईने सांगितलं तू आजारी आहेस, पण तू तर साधी हलतही नाहीस. रघुने पुन्हा एकदा त्या मुलीच्या जवळ जात विचारलं. त्याचा आवाज आता अधिकच धीट झाला होता. ती मुलगी तशीच स्थिर होती. रघुने तिचा खांदा स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आणि त्या क्षणी जे घडलं ते बघून माझं स्टेअरिंगवरचं नियंत्रण सुटत चाललं होतं. ती मुलगी, जिची मान गेल्या पाऊण तासांपासून फक्त समोरच्या रस्त्याकडे खिळलेली होती, तिने एका झटक्यात आपली मान वळवली. मान वळवण्याचा वेग इतका होता की हाडांचा कळकळ असा आवाज स्पष्ट ऐकू आला. तिने रघुकडे पाहिलं. तो कटाक्ष, ती नजर, चेहऱ्यावरचे स्नायू विक्षिप्तपणे ताणले गेले होते. रघु जो मगाशी हसत होता तो एका क्षणात गप्प झाला. मला काही दिसलं नाही त्याने काय पाहिलं, पण त्याच्या चेहऱ्यावरची लाली उडाली आणि तो भीतीने पांढरा फटक पडला. तो 2 पावलं मागे सरकून खिडकीला चिटकून बसला. त्याच्या कपाळावर घाम फुटला होता. कदाचित मुलीच्या नजरेत असं काहीतरी होतं की रघुचे शब्द घशात अडकले. रघु गप्प बस आता, तुला सांगितलं होतं ना, लक्ष देऊ नकोस तिकडे. मी ओरडलो. माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं. मला आता धोक्याचा वास स्पष्ट येत होता. कॅबिनमध्ये तो कुबट मातीचा वास आता अधिकच तीव्र झाला होता. काही मिनिट शांततेत गेली. रघु गप्प होता, थरथरत होता, पण तरीही त्याचा वेळ कमी झाला नव्हता. त्या अमानवी नजरेने त्याला घाबरवलं होतं खरं, पण तरीही तो पुन्हा पुन्हा चोरून तिच्याकडे बघतच होता. जणू काही ती भीषण नजर त्याला आपल्याकडे खेचत होती. हिप्नोटिझम म्हणजे काय असतं हे मला त्या दिवशी रघुच्या डोळ्यात बघून कळलं. त्याला भीती वाटत होती, पण तो तिच्यापासून लांब जाऊ शकत नव्हता. मी आरशात पाहिलं. मागच्या सीटवर बसलेली तिची आई माझ्याकडे बघून विक्षिप्तपणे हसली. तिच्या चेहऱ्यावर एक क्रूर समाधान होतं. जणू काही तिला जे हवं होतं ते साध्य होत होतं. घाटाचा रस्ता आता अधिकच निर्जन आणि धोकादायक झाला होता. रस्ता संपण्याऐवजी तो अधिकच खोल जात असल्याचा मला भास होऊ लागला. मला उगाचच वाटत होतं की मी फक्त लोखंडी माल नाही, तर माझ्या ट्रकमध्ये मृत्यूला घेऊन चाललोय आणि रघु त्या मृत्यूच्या प्रेमात पडलाय. घाटाच्या त्या भीषण काळोखातून बाहेर पडल्यावर लांबून कुठेतरी मिनमिनते दिवे दिसू लागले. ते दिवे पाहून माझ्या जीव आला. ते एखाद्या लहानशा गावाचे दिवे होते. 25 वर्षाच्या ड्रायव्हिंगमध्ये मला कधीच वस्तीचा दिवा बघून एवढं हायसं वाटलं नव्हतं. मला वाटलं आता या संकटातून सुटका होईल. या 2 गूढ स्त्रियांना इथेच कुठेतरी उतरवून मी आणि रघु सुखरूप पुढे जाऊ शकू. मावशी, गाव आलंय, मी तुम्हाला इथं स्टँडवर उतरवतो. मी गाडीचा वेग कमी करत म्हणालो. माझा आवाज थोडा ठाम होता. गावातली 2-4 घरं आणि बंद असलेली दुकानं मागे पडू लागली. मी ट्रक बस स्टँडच्या त्या रिकाम्या शेडपाशी थांबवला. पण मी ब्रेक दाबताच ट्रकमधलं वातावरण पुन्हा एकदा जड झालं. मागच्या सीटवर बसलेली ती बाई जागेवरून हल्ली सुद्धा नाही. तिने बाहेरच्या गावाकडे साध्या नजरेनं पाहिलंही नाही. नाही साहेब, आम्हाला इथं उतरायचं नाही, आम्हाला पुढच्या घाटापर्यंत सोडा, ती शांतपणे पण अतिशय हट्टाने म्हणाली. तिचे हे शब्द ऐकून माझं डोकं भणाणलं. बघा मावशी, मी तुम्हाला खूप मदत केली. आता रात्र खूप झाली आहे, मला वेळेत पोहोचायचं आहे. तुम्ही इथं उतरून घ्या, उद्या सकाळी एसटीने पुढे जा. मी माझा निर्णय बदलला नाही. माझा हात दाराच्या हँडलकडे गेलं. मला त्यांना बाहेर काढायचं होतं, पण त्याचवेळी रागुनी जे केलं त्याने मला जास्त धक्का बसला.
रघु जो मगाशी त्या मुलीच्या नजरेने घाबरला होता तो आता पूर्णपणे तिच्या बाजूने बोलू लागला. त्याचे डोळे लाल झाले होते आणि तो एखाद्या तंद्रीत होता. काय सयाजी काका तुम्ही पण काय बिघडते थोडं पुढे सोडलं तर? एवढ्या रात्री या 2 बायका इथं कुणीकडे जातील? सोडा की त्यांना पुढच्या घाटापर्यंत. रघु मला म्हणाला. मी रघुकडे पाहिलं तर रघु नव्हताच. त्याच्या आवाजात एक वेगळीच जळता होती. रघु तुला कळतंय का तू काय बोलतोयस? गुपचूप बस. मी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. ती बिचारी आजारी आहे आणि तुम्ही तिला या रात्री अपरात्री इथे उतरवायला बघताय. तुम्हाला माणुसकी आहे की नाही? रघुचा आवाज चढला होता. आजपर्यंत अशी हिंमत त्याने माझ्यासमोर कधीच केली नव्हती. तो मला घाबरायचा, पण आता मात्र त्याने त्या मुलीकडे पाहिलं. ती मुलगी अजूनही तशीच शून्यात बघत होती, पण तिच्या चेहऱ्यावर आता एक विजयी हास्य आल्याचा भास मला झाला. मी बाहेर पाहिलं. गावातली ती मोजकी घरंसुद्धा आता भीतीदायक वाटू लागली होती. कुणीच रस्त्यावर नव्हतं. मी नाही नेणार पुढं, तुम्ही आताच्या आता खाली उतरा, मी जोरात ओरडलो. पण ती बाई पुन्हा एकदा गोड स्वरात म्हणाली, पुढचा जो घाट आहे ना साहेब, तिथंच आमचं खरं काम आहे. तिथं पोहोचल्याशिवाय हा प्रवास संपणार नाही आणि तुमचा हा पोरगा हा तर आता आमच्यासोबत येणार. बघा त्याच्या डोळ्यात, तो आता तुमचा राहिलाच नाही. मी रघुकडे पाहिलं आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली. रघु त्या मुलीचा हात हातात धरून बसला होता. त्याला त्या मुलीच्या हाताचा बर्फासारखा गारवा जाणवत नव्हता का? तो जणू एखाद्या मोहिनीखाली होता. त्याचा विरोध इतका तीव्र होता की मला जाणीव झाली की मी जर त्यांना बाहेर काढलं तर रघुसुद्धा त्यांच्यासोबत जाईल. माझा साथीदार, माझा क्लीनर आता माझ्या विरोधात उभा होता. माझ्या मनात भीतीचा कोडा आला. हे गाव माझ्यासाठी शेवटची संधी होती, पण ती सुद्धा आता हातातून जात होती. रघुच्या त्या अट्टहासामुळे आणि त्या स्त्रियांच्या हट्टामुळे मला पुन्हा एकदा स्टेअरिंग धरावं लागलं. मी इंजिन सुरू केलं, पण यावेळी मला माहीत होतं की मी ट्रकला नाही तर एका मृत्यूच्या सापळ्याला पुन्हा त्या घाटाच्या दिशेने नेतोय. रघुचं ते बदललेलं वागणं आणि त्या स्त्रियांचा अघोरी हट्ट पाहून माझं डोकं सुन्न झालं होतं. ट्रक पुन्हा त्या काळोख्या घाटाकडे सरकू लागला, पण माझ्या मनाला शांतता लाभत नव्हती. थोड्या अंतरावर रस्त्याच्या कडेला एका लहानशा डाब्याचा मिनमिनता उजेड दिसला. मी ठरवलं, काहीही झालं तरी इथे गाडी थांबवायचीच. मला त्या रघुला आणि स्वतःला या वातावरणातून बाहेर काढायचं होतं. मी जोरात ब्रेक दाबला आणि ट्रक ढाब्यासमोर थांबवला. रघु मात्र तसाच त्या मुलीच्या शेजारी मक्का बसून होता. मी ट्रकमधून खाली उतरलो आणि धावतच ढाब्याकडे गेलो. पहाटेची वेळ असल्याने ढाब्यावर शुकशुकाट होता. फक्त एक 50शीचा मालक, ज्याच्या चेहऱ्यावर रात्रभराच्या जागरणाच्या खुणा होत्या, तो तिथे बसला होता. मी तिथे गेल्यावर त्याने माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. मालक, एक कडक चहा द्या आणि जरा बोलायचं होतं, मी धापा टाकत म्हणालो. त्याने चहाचं आंधण चढवलं. काय झालं ड्रायव्हर भाऊ, लय घाबरल्यागत दिसताय. रस्त्यात काही आडवं आले की काय? त्याने सहज विचारलं. मी त्याच्याजवळ सरकलो आणि हळू आवाजात म्हणालो, मालक, घाटात 2 बायका लिफ्ट मागत होत्या. एक 50शीची आणि एक 18-19 वर्षाची मुलगी. ती मुलगी अशी पांढरी फटक पडली आहे, जणू मेलेलीच असावी. आणि ती बाई काहीतरी विचित्र बळबळ करत आहे. माझा क्लीनर तर जणू त्यांच्या जाळ्यात अडकलाय. त्यांना घाटात सोडायचा हट्ट आहे. माझं वाक्य पुन्हा व्हायच्या आत ढाबा मालकाच्या हातातला चहाचा कप खाली पडला. त्याचा चेहरा पांढरा फटक पडला. त्याने घाबरून आजूबाजूला पाहिलं आणि माझ्या दंडाला धरून बाजूला नेलं. ड्रायव्हर साहेब, तुम्ही कुणाला ट्रकमध्ये घेतलंय हे तुम्हाला तरी ठाऊक आहे का? अहो, ती मुलगी तिसरी दुसरी कोणी नसून मालती आहे. 5 वर्षापूर्वी याच घाटात तिचा मृत्यू झाला होता. मालकाचा आवाज थरथरत होता. मृत्यू? पण ती तर माझ्या ट्रकमध्ये बसली आहे. मी ओरडलो. चुप बसा साहेब, ओरडू नका. मालकाने मला गप्प केलं. ती मालती एका गरीब घरची मुलगी होती. तिचं लग्न या घाटाच्या पलीकडच्या गावात ठरलं होतं, पण लग्नाच्या दिवशी सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी शेवटच्या क्षणी अवास्तव मागणी केली. मालतीच्या बाबाकडे पैसे नव्हते
रागाच्या भरात तिच्या नवऱ्याने आणि तिच्या सासऱ्यांनी तिला याच घाटात गाडीतून फेकून दिलं आणि त्यावर गाडी घातली. ती जागीच मेली. त्यानंतर तिच्या आईने दुःखात याच घाटाच्या दरीत उडी मारून आत्महत्या केली. माझ्या अंगावर सरसरून काटा आला. म्हणजे त्या भूत आहेत? मालक पुढे म्हणाला. त्या आत्म्यांना शांती मिळाली नाही साहेब. ती माय लेकीची जोडी अशाच एकट्या ड्रायव्हर्सना लिफ्ट मागतात. ज्याच्या गाडीत त्या बसतात तो तरुण क्लीनर किंवा ड्रायव्हर त्या मुलीच्या प्रेमात पळतो. जणू काही ती त्याला मोहिनी घालते आणि मग त्याला त्याच ठिकाणी घेऊन जातात जिथे त्यांचं मरण झालं होतं. तुमचा क्लीनर आता तुमच्या हातात नाहीये साहेब. तो त्या मालतीच्या जाळ्यात पूर्णपणे अडकलाय. त्याचा जीव धोक्यात आहे. ढाबा मालकाचे हे शब्द ऐकून माझ्या डोळ्यांसमोर रघुचा तो शून्यात बघणारा चेहरा आला. मला जाणवलं की मी माणुसकी दाखवण्याच्या नादात माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली होती. मी फक्त 2 प्रवाशांना नाही तर 2 अतृप्त आत्म्यांना माझ्या ट्रकमध्ये बसवलं होतं, जे आता रघुचा बळी घ्यायला निघाले होते. ढाब्यावरच्या त्या मिनमनत्या प्रकाशातही मला आता मृत्यूचा काळोख दाटून आल्यासारखा वाटला. ढाबा मालकाचे ते शब्द ऐकताच माझ्या पोटात गोळा आला. 25 वर्षाच्या अनुभवात मी अनेक घाट चढलो उतरलो, पण मृत्यू इतका जवळ असू शकतो याची जाणीव प्रथमच झाली होती. ढाबा मालकाने आजूबाजूला असलेल्या 2-3 गावकऱ्यांना तातडीने हाक मारली. अरे पळा रे पळा, पुन्हा त्या बायांनी कुणाला तरी पकडलंय. मी आणि ते गावकरी जीवाच्या आकांताने ट्रकच्या दिशेने धावलो. ट्रकच्या कॅबिनमधून हेडलाईटचा पिवळा प्रकाश अजूनही समोरच्या अंधाराला फाडत होता. पण ट्रकच्या आत जे दृश्य होतं ते बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. रघु ड्रायव्हर सीटच्या बाजूला अगदी ताठ बसला होता. त्याचे डोळे विस्फारले होते आणि त्यातून एक अमानवी चमक बाहेर पडत होती. तो त्या मुलीच्या म्हणजेच त्या मालतीच्या चेहऱ्याकडे टक लावून बघत होता. त्याचे हात थरथरत होते, पण त्याने त्या मुलीचा बर्फासारखा थंड हात घट्ट धरून ठेवला होता. रघुच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू होता, जणू तो या जगातून पूर्णपणे तुटला होता. रघु बाहेर रे बाबा, मी ओरडलो आणि ट्रकचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण दरवाजा जणू जाम झाला होता. आम्ही बाहेरून काचेवर हात मारत होतो, पण रघुचं लक्ष आमच्याकडे नव्हतं. त्याच्या तोंडून एकच शब्द पुन्हा पुन्हा बाहेर पडत होता, मालती, माझी मालती. त्याचा आवाज आता रघुचा वाटत नव्हता. तो आवाज खोल होता. मालती, मी येतोय ना तुझ्यासोबत. आपण कायमचे सोबत राहू मालती. तो एखाद्या मंत्राचा जप केल्यासारखा मालती नावाचा घोष करत होता. तो पूर्णपणे संमोहित झाला होता. त्या मुलीची नजर त्याच्या आत्म्यात शिरली होती. रघुच्या शेजारी बसलेली ती मुलगी अजूनही तशीच स्थिर होती, पण तिच्या चेहऱ्यावर आता एक अघोरी समाधान पसरलं होतं. तिची आई मागच्या सीटवर बसून हाताने काहीतरी विचित्र खुणा करत होती. साहेब, हा आता तुमच्या हातात राहिला नाही. हिने याला पूर्णपणे आपल्या ताब्यात घेतलंय, एक गावकरी ओरडला. जर हा आता ट्रकमधून खाली उतरला नाही तर पुढच्या वळणावर हा आपला जीव देईल. आम्ही ट्रकची काच फोडण्याचा प्रयत्न केला. ढाबा मालकाने एक लोखंडी सळई आणली आणि काचेवर प्रहार केला. काच फुटताच आतून एक प्रचंड थंडीची लाट बाहेर आली. कॅबिनमध्ये रक्ताचा आणि कुजलेल्या फुलांचा एक संमिश्र वास भरून राहिला होता. रघु मात्र अजूनही त्या तंद्रीत होता. आम्ही त्याला ओढायला सुरुवात केली, पण त्याची ताकद आता एखाद्या रेड्यासारखी वाढली होती. तो त्या मुलीला सोडायला तयार नव्हता. सोडा मला, मालती मला बोलावतंय, मालती, मालती. तो जीवाच्या आकांताने ओरडत होता. संमोहनाचा हा परिणाम इतका भीषण होता की रघुचे डोळे आता पांढरे पडू लागले होते. त्याच्या तोंडावाटे फेस येत होता, पण त्याचा जप थांबत नव्हता. आम्ही त्याला खेचून बाहेर काढलं, पण त्याचं शरीर अक्षरशः धनुष्यासारखं ताणलं गेलं होतं. ट्रकच्या कॅबिनमधून त्या 2 सावल्या अजूनही आमच्याकडे क्रूर नजरेने पाहत होत्या. रघुला त्या मृगजळातून बाहेर काढणं आता आमच्यासाठी जीवावरचं संकट बनलं होतं. रघुची अवस्था एखाद्या पिसाळलेल्या जनावरासारखी झाली होती. 5-6 धिप्पाळ गावकऱ्यांनी त्याला धरून ठेवलं होतं, पण त्याची ताकद अमानवी होती. तो सतत मालती मालती ओरडत स्वतःची सुटका करून घ्यायला बघत होता. ढाबा मालकाने सुचवलं,
साहेब, याला तातडीने बाबांकडे न्यावं लागेल, नाहीतर हा पोरगा आजची रात्र काढणार नाही. आम्ही त्याला उचलून जवळच असलेल्या एका टेकडीवरच्या झोपडीत नेलं. ती झोपडी जुनी आणि अंधारी होती. बाहेरूनच तिथे धूप आणि विविध जडीबुटींचा तीव्र वास येत होता. आत एक वृद्ध मांत्रिक बसले होते, ज्यांच्या अंगावर भस्माचे पट्टे होते आणि गळ्यात रुद्राक्षाच्या माळा होत्या. त्यांचे डोळे तेजस्वी पण तितकेच जरब बसवणारे होते. आम्ही रघुला त्यांच्यासमोर जमिनीवर ठेवलं. रघुचा चेहरा विक्षिप्त झाला, डोळ्यांच्या पावल्या वर चढल्या होत्या. त्याने बाबांकडे बघून एखाद्या हिंस्र प्राण्यासारखा गुरगुरण्याचा आवाज काढला. बाबा शांतपणे म्हणाले, बळजबरी करू नका. तिने याच्या आत्म्याला साखळ दंड बांधलेत. हुंड्याचं रगत अजून शांत झालेलं नाही. बाबांनी समोर एक तांब्याचं ताट ठेवलं आणि त्यात काही अंगारे आणि पाणी टाकून विधी सुरू केला. त्यांनी रघुच्या कपाळाला भस्म लावलं आणि जोरात मंत्रोच्चार सुरू केले. जसे मंत्राचे स्वर वाढू लागले तसा रघु अधिकच अस्वस्थ झाला. तो जमिनीवर लोळू लागला आणि जोरात आरडाओरडा करू लागला. तो आवाज रघुचा नव्हता, तो एखाद्या स्त्रीचा आर्चनाद असल्यासारखा वाटत होता. सोडा मला, तो माझा आहे, आम्हाला सोबत जायचंय. रघुच्या शरीरातून तो अमानवी आवाज येत होता. बाबांनी आपल्या हातातली एक मोळी रघुच्या अंगावरून फिरवली आणि तावातावाने ओरडले, निघून जा. हे काय तुझ्या सासरचे लोक नाही आहेत. या पोराचा जीव सोड. त्यांनी रघुच्या चेहऱ्यावर मंतरलेलं पाणी मारलं. रघुने एक शेवटचा काडीत चिरणारा आरडाओरडा केला. त्याचं शरीर हवेत एकदा ताणलं गेलं आणि मग एकदम शांत होऊन जमिनीवर पडलं. कॅबिनमध्ये जो वास होता तसाच कुजलेल्या फुलांचा वास संपूर्ण झोपडीत पसरला आणि अचानक गायब झाला. रघु शांत झाला होता. त्याचा श्वास आता संथ चालला होता. बाबांनी त्याला हळुवारपणे थोपटलं. सुमारे 10 मिनिटांनी रघुने हळूच डोळे उघडले. त्याच्या डोळ्यातील ती अमानवी चमक आता मावळली होती. त्याने गोंधळलेल्या नजरेने माझ्याकडे पाहिलं. सयाजी काका, आपण कुठे आहोत? आपण घाटात होतो ना? ती मुलगी कुठे गेली? रघुचा आवाज आता त्याचा स्वतःचा आणि केविलवाना होता. तो शुद्धीवर आला होता. संमोहनाचं ते अघोरी जाळं तुटलं होतं. बाबांनी मला इशारा केला, साहेब, आजची रात्र हा पोरगा वाचला, पण याला आता इथून लांब न्या. ही शक्ती पुन्हा याच्याकडे आकर्षित होऊ शकते. रघुच्या गालावरून अश्रू वाहू लागले. त्याला काहीच आठवत नव्हतं, पण त्याला एक अनामिक भीती जाणवत होती. मी त्याला मिठी मारली आणि आम्ही पुन्हा ट्रकच्या दिशेने निघालो. रघु शिद्धेवर आला होता खरा, पण त्याचं शरीर अजूनही थरथरत होतं. बाबांनी रघुच्या कपाळावर अंगारा लावला आणि आम्हाला पुन्हा ट्रककडे घेऊन गेले. ट्रक अजूनही तिथेच उभा होता. त्याचे हेडलाईट्स आता मंद झाल्यासारखे वाटत होते. कॅबिनचा दरवाजा उघडाच होता, पण त्या 2 स्त्रिया तिथे नव्हत्या. बाबांनी झोपडीतून आणलेले काही काळे धागे ट्रकच्या स्टेअरिंगला आणि दोन्ही आरशांना बांधले. त्यांनी ट्रकभोवती मंतरलेलं पाणी शिंपडलं आणि एक मोठी लोखंडी खिळी ट्रकच्या पुढच्या पंपाला ठोकली. आता जा साहेब, बाबा शांत आवाजात म्हणाले. हा धागा जोवर आहे तोवर तिची नजर तुमच्यावर पडणार नाही, पण लक्षात ठेवा, पुढच्या वेळी घाटात कुणी लिफ्ट मागितली तरी गाडी थांबवू नका. हुंड्याचं रगत शांत होण्यासाठी अजून किती बळी लागतील कुणास ठाव. मी बाबांना नमस्कार केला. रघुला केबिनमध्ये नीट बसवलं आणि गाडी सुरू केली. रघुने खिडकीच्या बाहेर पाण्याचा धाडस केला नाही. तो माझ्या अगदी जवळ एखाद्या लहान लेकरासारखा मुटकडी करून बसला होता. मी गिअर टाकला आणि ट्रक पुन्हा त्या डांबरी रस्त्यावर धावू लागला. घाट ओलांडताना प्रत्येक वळणावर मला असं वाटायचं की आता पुन्हा ती पांढेफटक मुलगी रस्त्यात येईल किंवा ती आई हसताना दिसेल. पण बाबांच्या मंत्रांचा प्रभाव होता की काय कोणास ठाव, आम्हाला पुन्हा काहीच दिसलं नाही. सकाळचे 6 वाजले होते. कोवळ्या उन्हाची किरण डोंगराच्या पलीकडे डोकावू लागली होती. आम्ही मुंबईच्या वेशीवर पोहोचलो होतो. शहराची वर्दळ आणि गाड्यांचे हॉर्न ऐकून पहिल्यांदाच इतकं बरं वाटलं. रात्रीचा तो काळोख आता प्रकाशात विरून गेला होता, पण आमच्या मनातला काळोख मात्र अजूनही तसाच होता.
मी रघुला त्याच्या घरी सोडलं. त्याने गाडीतून उतरताना माझ्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यातील ती जिवंत चमक कुठेतरी हरवली होती. त्याने फक्त इतकंच विचारलं, काका, ती खरंच मेली होती का? पण तिचा हात तर खूप गार होता. रघु, आता तू सुखरूप आहेस. आता कसलाच विचार करायचा नाहीस. बघ, देवाचं नाव घेत राहा. तुला काहीही होणार नाही. हिम्मत खचू द्यायची नाही अशी पोरा. मी घरी पोहोचलो, अंघोळ केली आणि देवापुढे हात जोडले. रघुने त्यानंतर ट्रकवर येणं सोडलं. तो आता एका कारखान्यात कामाला जातो. तो महामार्गावरच्या प्रवासाला आता घाबरतो. मी आजही ट्रक चालवतोय, कारण ड्रायव्हरच्या आयुष्यातले रस्ते तो स्वतः निवडत नाही, तर रस्तेच त्याला खेचून नेतात. पण त्या रात्रीपासून मी एक नियम केलाय. रात्रीच्या वेळी घाटातून जाताना मी कुणालाही लिफ्ट देत नाही. कितीही दया आली, कितीही गरज वाटली तरी मी गाडी थांबवत नाही, कारण मला माहीत आहे की त्या घाटाच्या काळोखात आजही एक आई आणि मुलगी कुणातरी रघुची वाट पाहत उभ्या आहेत, त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या हिशोबासाठी.